आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण इन्व्हाइट करतोय द वॉइस ऑफ मानकिवली बदलापूर राहुल नामदेव चव्हाण सर आणि बदलापूर समालोचन समितीचे परमनंट उपाध्यक्ष त्यांना आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय। पहिला बॉल फटका चांगला आहे परंतु फटका फसला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आता पहिल्या बॉलवरती मैदान सोडावं लागेल बॅटर आउट। पहिल्या बॉलवरती विकेट मिळते ऋतिक रसाळला त्यामुळे आता मैदान सोडावं लागेल राज लहानेला। पहिल्या बॉलवरती मोठा फटका घेत त्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बॅटर आउट झाला। इथे चेंडूला जाऊन दिला लाईन पाहिली लाईन खराब होती अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली। 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पालमेल टॉस जिंकत असताना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टीम कानोर बॉयज कानोर संघाच्या माध्यमातून। शपरवरून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न केला स्कोरिंगला बॉल चालला डीपमध्ये खेळाडू उपस्थित सिंगल धाव इथे देखील मिळेल त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले 2 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील। आज भरपूर उशीर झाला कारण 2 सामने आपण एक्स्ट्रा कव्हर केले त्यामध्ये एक सुपर ओव्हर देखील आपण पाहिली त्यामुळे आता जवळजवळ 5 वाजायला आलेत।
तीन धावा धावफलकावरती जोड़ले गेल्या। 3 ओवर का मुकाबला हमें देखने मिलेगा और यहां से बात करेंगे 3 रन स्कोर कार्ड कवर जुट चुके हैं, एक बैटर आउट हुआ है। बड़ा स्ट्रोक खेलने की चाहत थी, फिर से एक बार ऑन साइड में ड्राइव किया, मिडॉन के खिलाड़ी डायरेक्ट हिट करना चाहते थे लेकिन यहां से एक सिंगल मिलेगा। सिंगल के साथ टीम की रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ती हुई 4 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं। टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का निर्णय लिया कन्नौर टीम के माध्यम से और यहां से बल्लेबाजी के लिए इनवाइट किया था टीम कासगांव को। और अब तक यदि बात करके पहली गेंद के ऊपर राज आउट जरूर हुए और उसके बाद हम देख पा रहे दोस्तों कमबैक करते हुए गेंदबाज ऋतिक रसाल 4 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं, एक बैटर आउट हुआ है और 4 गेंदों का खेल यहाँ पर पूरा हो चुका है। बड़ा स्ट्रोक खेला हुआ है, इस बार गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। लड़का दीवाना लगे सो मच भावेश के बल्ले से चौका आता हुआ टीम की रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ते हुए 10 रन। फिर से एक बार इनफील्ड के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक डीप पे खिलाड़ी और यहां से कैच आउट होते हुए बल्लेबाज भावेश को यहां से लौटना होगा बल्लेबाज के पारी का अंत। चलिए स्पीड अप कीजिए। ओवर नंबर 2 का खेल प्रगति पथ पर आप देख पा रहे दोस्तों, अक्षय देशमुख गेंदबाजी बार के ऊपर आते हुए राइट मोड़ दो विकेट। ओ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, ऑन साइड पे खेला हुआ स्ट्रोक मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाएगी, डीप में खिलाड़ी वहां पर तैनात है, गेंद को रोका उठाकर फेंकना चाहते थे। इस बार एक सिंगल मिलेगा, सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 11 रन स्कोर के ऊपर हम देख पा रहे हैं। ड्राइव करने की कोशिश, स्क्वायर लेग पे खिलाड़ी, एक सिंगल यहां से मिलेगा। दस रन हो चुके हैं क्योंकि वो चौका था। टीम की रन संख्या 10 स्कोरबोर्ड के ऊपर हम देख पा रहे हैं। और नंबर 2 लेकर गेंदबाज अक्षय देशमुख, अच्छी गेंदबाजी अब तक हमने देखी इस मुकाबले में। पहले ओवर में पूरी तरह से शांत रखा बल्लेबाजों को। इस बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फिर से एक बार बल्ले और गेंद का संपर्क नहीं था, बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी होती हुई अक्षय देशमुख द्वारा। 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर हम देख पा रहे हैं। 2 बैटर आउट हो चुके हैं, लेकिन मैदान के अंदर करण लहाने, संदेश राणे। इस बार फिर से एक बार ड्राइव किया, स्कोर के क्षेत्र में खिलाड़ी है, सिंगल मिलेगा और सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 1 और 11।
4 गेंदों का खेल पूरा हो चुका है। 2 गेंदों का खेल अभी भी शेष। 3 ओवर का ये मुकाबला है, अब तक पूरी तरह से रुका है। टीम कासगांव को फिर से एक बार यहाँ से बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले गेंद का संपर्क नहीं किया। बॉटम पार्ट के बीच से गेंद निकलती भी विकेट कीपर के हाथों बीती गेंद की समाप्ति होती भी। 11 रनों के ऊपर टीम की रन संख्या पूरी तरह से रुक चुकी है। 11 गेंदों का खेल यहाँ से पूरी तरह से संपन्न हो चुका है। अंतिम गेंद फिर से एक बार 1 मोर डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी होती हुई मैदान के अंदर अक्षय देशमुख हम देख पा रहे हैं। ओवर नंबर दूसरा लेकर आए जरूर, पहले ओवर में रन खर्च किए थे 8 और इस मुकाबले में हम देख पा रहे हैं अब ओवर नंबर दूसरा समाप्त होता हुआ। अब तक 3 रन खर्च किए अक्षय देशमुख ने। अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा। अभी भी यहाँ से बात करेंगे तो 6 गेंदों का खेल अभी है शेष। इस मुकाबले में कितना टारगेट सेट पर कर पाएगी टीम कासगांव, यह भी देखने वाली बात होगी। और यहाँ से मैं कहूंगा सिक्का उछला था कानून टीम के पक्ष में। सिक्का गिरने के बाद फील्डिंग करने का निर्णय लिया, लेकिन रात का समय और ऐसे हालातों में यहाँ से बल्लेबाजी के लिए न्योता दिया कासगांव टीम को। और नंबर 3 गेंदबाज अंकित। चलिए समय जाया ना करें। अंकित फुलटॉस गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर थी। खिलाड़ी आगे आते हुए फिर से एक बार कैच ड्रॉप। 2 रन यहाँ से मिले के तीसरे की कोशिश क्या होगी, यह भी देखने वाली बात है। तीसरे रन लेने का प्रयास जरूर हुआ और बड़ी तेजी से अब 3 रन मिलते हुए 14 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं। यहाँ से पूरी तरह से रोकने का प्रयास गेंद को किया था, कैच लेने का प्रयास यहाँ से पूरी तरह से असफल होता हुआ और उसके बाद 3 रन बड़ी तेजी से यहाँ पर जुट चुका है। और टीम की रन संख्या 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम देख पा रहे हैं दोस्तों। 5 गेंदों का खेल शेष है इस मुकाबले में। 5 गेंदों में कितने रन जुट पाएगी बल्लेबाजी करने वाली टीम श्री गणेश कासगांव। इस बार गेंद को खोद कर निकाला, गेंद जाते हुए डीप में एक सिंगल यहां से मिलेगा और टीम की रन संख्या पूरी तरह से अब सिंगल के साथ आगे बढ़ते हुए अब तक कुल मिलाकर 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम देख पा रहे दोस्तों। सिंगल डबल का क्रिकेट मैदान के अंदर चल रहा है। 2 गेंदों पर यहां से 4 रन खर्च किया अंकित ने। 4 गेंदों का खेल अभी भी शेष होगा इस मुकाबले में। राइट नंबर द विकेट। इस बार फिर से एक बार सुपला शॉट खेलना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं था। रनआउट के माध्यम से फिर से एक बार संदेश राणो को यहां से लूटना होगा। बैटर आउट। तीन गेंदों का खेल अब शेष होगा। संदेश राणे यहां से आउट हो चुका है। संदेश राणे मैदान छोड़ते हुए, लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर जितेश। पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी संदेश राणे ने, लेकिन अब इस मुकाबले में थोड़े से नाराज दिखाई दे रहा है।
गेंदबाज तैयार होते हुए फिर से एक बार अंकित, फुलटॉस गेंद थी, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बल्ले गेंद का संपर्क नहीं था, बिंदी गेंद की समाप्ति होती हुई 2 गेंदों का खेल अभी भी यहां से शेष होगा। टीम की रन संख्या हम देख पा रहे हैं, अब तक 15 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं, 15 रनों के ऊपर स्कोर पर पूरी तरह से रुक चुका है। बड़ा स्ट्रोक ऑन साइड में खेला हुआ, गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। जिस स्ट्रोक की तलाश थी टीम कासगांव को, वही स्ट्रोक अब आता हुआ, छक्का बटोरा और टीम की रन संख्या जाकर पहुंचे 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम गेंद का खेल यहां से शेष होगा। अंतिम गेंद ड्राइव करना चाहते थे, गेंद जाएगी फाइनल के क्षेत्र में, खिलाड़ी पहुंचेंगे लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर। अंतिम 2 गेंदों के ऊपर पूरी तरह से मैं कहूंगा 10 रन बटोर चुकी है टीम कार्तिकेय 11 श्री गणेश कासगांव। इस मुकाबले में कार्तिकेय 11 कासगांव टीम ने अच्छा खेल खेला है। अब तक यदि बात करेंगे तो टीम कार्तिकेय 11 श्री गणेश कासगांव टीम जाकर पहुंची है, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं। अब आने वाली 18 गेंदों में यहां से 26 रन जुटाना होगी टीम RD 11 कॉर्नर बॉयज कॉर्नर टीम को। आगे की कहानी सुनते हैं सोमनाथ जी खाड़ी सर की जुबानी। थैंक यू सो मच।
चार गेंदे और 2 रन उड़ीसी के साथ करल ना आने बॉलिंग लायक पर। तीन धावा धावफलकावरती आहेत, 5 चेंडू टाकून झालेत विजयासाठी. जर आपण पाहिलं तर 26 धावांचं टार्गेट दिलंय. या ठिकाणी आपण पाहताय मॅच महत्वाची आहे, क्वालिफायरचा सामना. हा सामना जिंकायचा आहे आणि एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे. या अनुषंगानं हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात आरडी स्पोर्ट्स कानोर या दोन संघांच्या दरम्यान मॅच. 12 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष इथं पाहायला मिळतंय. मॅच हार्ड होतीये, मॅच टाईट पाहायला मिळतीये. क्वालिफायरचा सामना. करण लहानेनं मोक्याच्या क्षणाला निश्चितच शेवटच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 मोठे फटके या ठिकाणी मॅच मध्ये घेऊन आले आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा कानोर संघासाठी अतिशय दर्जेदार षटक टाकलं. फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च करतोय. लेगबाईची 1 आणि करणच्या माध्यमातून दिलेल्या 2 अशा 3 धावा. स्कोर कार्ड वरती 1 षटक संपलंय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 23 धावांचं लक्ष पार करायचंय. आरडी 11 कानोर बनवाव्या लागतील. 12 चेंडू 23 धावा. तेजस आणि वैभव जोडी सलामीची. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी काय घडलंय या ठिकाणी आपण पाहताय चमत्कार घडलाय. चेंडू यष्ट्यांना लागला होता मात्र त्या ठिकाणी बेल्स ऑफ झाल्या नाहीत. या अनुषंगाने आपण पाहताय आणि 4 धावा नशिबाच्या मिळतायत. पहा मित्रांनो, क्रिकेट आहे. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकताय. अगदी यष्ट्यांना चेंडू लागून जातोय. बेल्स ब्लिंक झाल्या मात्र तिथनं बेल्स पडली नाही आणि त्यानंतर आपण पाहताय तर बेल्स पुन्हा जाऊन त्या ठिकाणी बसते आणि बाईच्या स्वरूपात या 4 धावा सुद्धा धावफलकावरती ऍड होत आहेत. लक फॅक्टर ऑन. महत्वाची मॅच, क्वालिफायरचा सामना. हा सामना जिंकल्यानंतर एक ट्रॉफी गावामध्ये नक्की आपल्या सोबत जाणार आहे डामडौलामध्ये आणि महत्वाच्या मॅच मध्ये नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर ऑन झालंय. फलंदाजाने आशा सोडली होती, जवळजवळ मैदान सोडून तो चालला सुद्धा होता मात्र निश्चित त्याचे लक त्याला साथ देत आहेत. आरडी 11 कान्नूर बॉईज मैदानाच्या आतमध्ये. इथं पहा पुन्हा एकदा फटका चांगला. आता मात्र मॅच चालू केली आहे. मॅच जी चालू झाली आहे तिला चालू केली आहे. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आणि इथं क्लासिकल अंदाज तेजस राऊतचा. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबी देत आहे, छप्पर फाड़ के देता है. स्कोर कार्ड 11. यावेळेस फुलटोज आहे. बॅट वरती व्यवस्थित आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी सिंगल 1 धाव येईल. 2 चौकारांच्या नंतर आलेली ही एकेरी धाव. स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचलंय. पहा समीकरण तुम्ही पाहू शकता. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची अजून आवश्यकता. शेवटचे 9 बॉल आणि 14 धावा. बॅटिंग करत असताना टीम कानोर बॉईज मैदानावरती 12 धावांवरती बिनबाद असं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं. 26चं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना 12 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती. 1 षटक 3 चेंडू टाकून झालेत आणि 9 चेंडू अजून शिल्लक आहेत. 9 बॉल 14. इथं पहा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅटवरती आला नाही. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये जाऊन पकडेल, फेकेल. एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती थोडीशी हालचाल. 13 धावा. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
8 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे. अर्धा ग्लास पाण्यानं भरलेला आहे, अर्धा खाली आहे. थोडासा प्यार हुआ है, थोडा आहे बाकी. इथं ओरपी चेंडू, फटका चांगला, फटक्यात वजन आहे. धावा तब्बल अर्धा डझन. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅचचा बिमोड, षटकार. आतमध्ये ज्याला जीवनदान मिळालं, निश्चित नशिबाची साथ मिळाली. एसट्यांना चेंडू लागला होता, क्लीन बोल्ड होईल असं वाटलं होतं, मात्र एसट्या निश्चितच वाचल्या. त्यानंतर आक्रमक भूमिकेत आला. इथं मात्र संधी मिळणार नाहीये. आता एसट्या बरोबर उद्ध्वस्त होत आहेत. फर्निचर डिस्ट्रॉइड. बोल्ड होत असताना तेजस राऊत मात्र मॅच फिरवलीये. 12 धावा बनवून तंबूत परत. खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 19 धावा. आजच्या रात्रीची ही शेवटची मॅच, क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर दोन्ही संघांच्या दरम्यान. याच परिसराला बिलॉंग करणाऱ्या दोन धाकड टीम खेळत आहेत. झुंजार संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना RD 11 कान्होर बॉईज कान्होर. बिग फाईट मॅच. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आजची रात्र शेवटच्या क्षणापर्यंत कुणाच्या नावावरती जाते हे सांगणं कठीण होऊन बसलंय. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. पहाटेचं हे थंडगार वातावरण, खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते आणि अशा परिस्थितीमध्ये बनवायच्या आहेत 7 धावा. चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल 7. गोलंदाजी मार्क वरती. कासगाव संघासाठी राज लहाने येतोय. विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. पहिलाच बॉल चांगला टाकलाय. बॉडी लाईन शरीरावरती आलाय आणि त्यानंतर लेग बाईची 1 धाव धावफलकावरती जोडतायत. सिंगल येईल. धावफलकावरती थोडीशी वाढ होतीये. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळतं ते 20 या आकड्यावरती. आता समीकरण पाहायला मिळेल 5 चेंडू आणि अजूनही 6 धावांची आवश्यकता. 5 बॉल 6. समीकरण तुम्हाला सातत्यानं बदलत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना कुठला संघ जिंकेल हे सांगणं कठीण असतं, कारण ही क्रिकेटची मेजबानी. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही सांगू शकणार नाही. शेवटची धाव निघेपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे 20 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. स्वल्पविराम लावलाय. 2 चेंडू झालेले आहेत. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना निश्चितच आपण पाहत आहे तर दोलायमान अवस्थेमध्ये. कधी कासगावला जातोय तर कधी सामना जातोय कान्होरला. या दोन संघांच्या दरम्यान मोठी फाईट, बिग फाईट मुकाबला. गोलंदाज राज लहाने 2 चेंडू त्यानं सुंदर फेकलेत. एकही धाव त्यानं खर्च केली नाही. एक लेगबाईची जरूर आली आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. काटेकी टक्कर. इथं पहा फटका खेचलाय अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफला चेंडू येतोय.
व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही आणि निश्चित एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय, मॅच मध्ये रंगतता, रंजकता, रोमहर्षकता पाहायला मिळतीये. नेल बायटिंग फिनिश आजच्या रात्रीत पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक राजा जो मैदानात उपस्थित आहे त्या सर्वांचा पैसा वसूल करणारी रात्र आहे. 3 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष्य पार करायचंय. दोन्ही संघांच्या वतीनं आपण पाहताय तर भरपूर कष्ट, जिद्द, चिकाटी आणि जवानीचा जोश दाखवला जातोय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक, 5 धावा बनवायच्या आहेत, बनवाव्या लागतील. 4 जर आल्या तर सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहू शकता. बॉलर तयार, राज मैदानावरती राज करण्याच्या तयारीत आहे. यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला, बाईचा इशारा येतोय. एक सिंगल धाबील धावफलकावरती ऍड केली जाईल. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगणं कठीण होऊन बसलंय. अतिशय चांगली मॅच, दर्जेदार सामना या चेंडूवरती आपण पाहताय. पुन्हा एकदा यष्ट्या अगदी काही क्षणांनी वाचल्यात, काही इंचांनी इथं यष्ट्या वाचलेल्या आहेत. आपण पाहताय 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना. 4 चेंडूंमध्ये फक्त स्वतःच्या 3 धावा खर्च केल्यात. इथं आपण पाहताय 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. राज लहाने गोलंदाजी करतोय. करण लहानेनं निश्चितच विजयाचा दरवाजा उघडण्याचं काम केलं. सुरुवातीला लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा पूर्वी आपण पाहिलं असेल. पूर्वार्धामध्ये निश्चितच शेवटचे 2 चेंडू शिल्लक होते तोपर्यंत 15 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर बॅटिंगसाठी करण जसा स्ट्राईक वरती आला, षटकार चौकार ठोकला, मॅच मध्ये जान आणली, मॅच मध्ये जान ठोकली. 26चं टार्गेट आणि 2 बॉल 4. इथे पहा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच बॅटवरती आल्यानंतर आपण पाहताय सिंगल धाव जरूर आली आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी. सामना चुरशीचा, सामना अतिशय दर्जेदार. दोन्ही संघाचे प्रेक्षक आणि दोन्ही संघाचे चाहते तुम्ही पाहताय मैदानाच्या चारी बाजूला दाटीवाटीनं अजूनही आहेत. जवळ जवळ 5:30 वाजण्याची वेळ आहे, पहाटेची वेळ. आणि निश्चितच ही वेळ कुणाला विजयी करून जाईल, हा सामना कुणाच्या पदरात पडेल. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा आल्या तर पुन्हा एकदा आजच्या रात्री मधली दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय. आमदार चषक 2025 चा हा थरार. शेवटची मॅच आहे 4थ्या रात्रीची, मात्र जवळ जवळ सूर्य उजाडायचा टाइम झालाय. निश्चितच आपण पाहाल अजूनही मॅच चालू आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 1 बॉल 3. बॅटिंग करत असताना वैभव आणि अक्षय. निश्चितच स्वप्न कुणाचं साकार होणार. 1 बॉल 3 डिपेंड करायचे आहेत राजला. बॅटिंग करत असताना बनवाव्या लागतील वैभवला. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. प्रेशर आहे दोन्ही बाजूने. आपण पाहताय टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षकांचा साथ आणि निश्चितच उपस्थितांची सर्वांची मन जिंकणारा हा सामना. साखर झोपेमध्ये असण्याचा हा टाइम आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला हा रणसंग्राम. गुलाबी थंडीत गर्मी का एहसास. यावेळेस पहा फटका खेचलाय. सिंगल कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावताय. 2 धावा कंप्लीट झाल्या तर सुपर ओव्हर. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 3ऱ्या धावेसाठी धावतायत आणि या ठिकाणी आपण पाहताय काय घडतंय. विकेट मिळालेली आहे आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आणि हा सामना सुद्धा सुपर ओव्हर मध्ये जातोय. क्वालिफायरचा सामना कसा असावा याचं उदाहरण या ठिकाणी पेश होत आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या 3 प्लेयरची नावं या ठिकाणी सुपूर्द करा. गोलंदाजाचं नाव पाठवा.
तीन तीन प्लेयरची नावं लगेच पाठवा या ठिकाणी. लहाने, राज लहाने आणि जितेश टेंबे ही तीन नावं आपल्याला कासगाव संघाकडून आलेली आहेत. आणि गोलंदाज करण लहाने पूर्ण संच आपल्याला मिळालेला आहे कासगाव टीमचा. चला कान्नूर टीम आपले 3 फलंदाज आणि एका गोलंदाजाचं नाव सांगा. तेजस, अंकित आणि अक्षय देशमुख हे 3 फलंदाज या वेळेला कान्नूर संघाकडून खेळतील. आणि गोलंदाज ऋतिक रसाळ, गोलंदाज ऋतिक रसाळ. RD11 कान्नूर संघाच्या वतीनं ऋतिक रसाळ गोलंदाजी करेल. तेजस, अक्षय आणि अंकित हे 3 फलंदाज RD11 कान्नूर संघासाठी फलंदाजी करतील. चला फिल्डिंग लावून घ्या. सुपर ओव्हरला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. क्वालिफायरची मॅच सुपर ओव्हरच्या थरारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी बनवल्या 25-25 धावा आणि सामना झाला टाय. स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर खेळवली जाते. जर सामना टाय झाला तर आजच्या रात्रीत कान्नूर संघ दुसरी सुपर ओव्हर खेळतोय. अभिनंदन मित्रांनो, जबरदस्त खेळ दाखवतायत. मॅचला सुरुवात. करणचा पहिलाच बॉल, मिस टायमिंग, झेलची संधी आणि झेल टिपलेला आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळालेली आहे. महत्वाचा फलंदाज तेजस आउट. शांत डोक्यानं परफेक्ट कार्यक्रम केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती अतिशय उच्च दर्जाचा चेंडू टाकला आणि महत्वाचा फलंदाज सलामीवीर तेजस राऊत तंबूच्या आश्रयाला. अक्षय येतोय मैदानात. आता मात्र जपून खेळावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सुपर ओव्हर असल्या कारणानं एकच विकेट आपल्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. अक्षय आणि अंकित या 2 फलंदाजांना मात्र इथून शांतीत क्रांती करावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. करण लहाने
कासगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरनं सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आजची रात्र या दोन्ही संघांनी गाजवली आहे. याच परिसराला बिलॉंग करणाऱ्या टीम आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी या अंतर्गत दोन संघ खेळत असतात. आज जबरदस्त खेळ दाखवत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट करण येतोय अक्षयसाठी आणि पहिल्या चेंडूवरती अक्षय सुद्धा सापडलाय जाळ्यात. प्लम मध्ये पकडलं आणि सलगच्या 2 चेंडूंवरती उद्ध्वस्त करून टाकणारी विध्वंसक गोलंदाजी. सुपर ओव्हरच्या थरारामध्ये 0 धावांवरती दोन्ही फलंदाज बाद. प्रसन्न होतोय की काय अशा परिस्थितीमध्ये नक्कीच हा सामना कासगाव संघासाठी भरपूर अशा पल्लवित झालेल्या आहेत. जवळजवळ हा सामना पदरात पडण्याच्या तयारीत. आपण पाहताय सुपर ओव्हरचा थरार. पहिल्याच 2 चेंडूंवरती विकेट मिळाल्या आणि करण लहानेचा विध्वंसक जलवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जितकं मोठं नाव आहे तितका चांगला खेळ मैदानात दाखवलाय आणि RD11 कानूर बॉयज कानूर या टीमला अडचणीत आणलंय. चला 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या आणि कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. सुपर ओव्हर मध्ये आपण पाहताय कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव या संघाने जवळजवळ बाजी मारली आहे आणि निश्चित आपण पाहताय तर शैलेश खंबाळे अतिशय आनंदाने या ठिकाणी आनंद लुटतोय, मजा लुटतोय. जवळजवळ सामना खिशात घालण्याच्या तयारीत कासगावकरांचा जल्लोष चालू झालाय. 6 चेंडूत बनवायचे 1 धाव. मात्र मित्रांनो धोक्याची घंटा तुमच्यासाठी सुद्धा वाजू शकते. 2च विकेट आपल्या हातामध्ये आहेत, त्या वाचवाव्या लागतील. 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. निश्चितच गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित आमदार चषक 2025 चा हा थरार 4थ्या रजनीसाठी आजच्या रात्रीला सेवा करण्याची संधी मिळाली. संपूर्ण गोरेगावकरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. निश्चित आजची रात्रभर या ठिकाणी सेवा सादर केली. थोड्याच वेळात आम्ही या ठिकाणी निरोप घेणार आहोत. स्पर्धेपासून निरोप घेऊ. स्पर्धेला पुढील संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. या ठिकाणी फलंदाज उतरतायत बॅटिंग करण्यासाठी करण आणि राज. पहिलाच बॉल आणि स्टाईल मध्ये मॅच फिनिश करतोय. सामना जिंकलाय.
करण लहाने ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मित्र आपण लगेच या. मॅन ऑफ द मॅच करण लहाने. राज लहाने याच्यासाठी सचिन टेंबे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. करण लहानेसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्र आपण या लगेच, दोघांनी त्वरित या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण लहाने. आपण लगेच या मैदानावर, मंचावरती पारितोषिकांचे वितरण केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच करण लहाने. राजसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि करणसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक मान्यवर सचिन टेंबे साहेबांच्या वतीने हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाईल. त्याचबरोबर या मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत करण लहाने. आजची रात्र गाजवली आहे, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव, वेल प्लेड. मान्यवर सचिनदादा टेंबे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण विनंती करूयात, सचिनजी टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करतोय करण लहानेला आणि 5000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. सचिन टेंबे यांच्या शुभ हस्ते तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक करण लहानेसाठी आजच्या रात्रीचा सुपरस्टार खेळाडू आहे. त्याचबरोबर राज लहाने याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि या पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याच्या नंतर आयोजकांच्या वतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करूयात. धन्यवाद, थँक्यू सो मच. जाताना सर्वांनी सावकाश जा आणि व्यवस्थित आपल्या घरी पोहोचा. सर्वांना खूप साऱ्या, आपल्या घरी आपली फॅमिली आपली वाट पाहते. सर्वांनी सावकाश